बघा, आज ऍडव्हान्स एक्सेल मध्ये आपला पुढचा टॉपिक व्हीबीए. व्हीबीएचा फुल फॉर्म काय? व्हिज्युअल बेसिक फॉर ऍप्लिकेशन्स. ठीक आहे, तर त्याच्यामध्ये आपण काय काय शिकणार आहे बघू आपण. आजचा हा पार्ट फर्स्ट आहे. 2 पार्ट मध्ये आपण व्हीबीए शिकणार आहे. व्हिज्युअल बेसिक फॉर ऍप्लिकेशन, याच्यामध्ये रेकॉर्ड अ सिंपल मॅक्रो अँड व्हॉट थिंक रेकॉर्ड बी इन व्हीबीए. एक मॅक्रो रेकॉर्ड करायचं आहे आपल्याला. ते म्हणाल मॅक्रो तर आपण शिकलोय रेकॉर्ड करायचं, परंतु व्हीबीए मध्ये तो कसा कोड तयार होतो ते आपल्याला बघायचं. ठीक. सब रुटीन डिक्लेरेशन, तो जो प्रोग्राम सुरू करायचा एक प्रकारचा तो प्रोग्राम आहे. प्रोग्राम सुरू करण्यासाठीच हे स्टेटमेंट आहे ज्याच्याने आपल्याला प्रोग्राम सुरू करता येतो. सब रुटीन, त्याला सब असं म्हटलेलं आहे. सब आणि डिक्लेरेशन, तुमच्या प्रोग्रामला जे काही तुम्ही नाव द्याल ते तुम्ही तिथं, हे तुम्ही स्वतःचा मॅक्रो डायरेक्ट लिहू पण शकता. जे रेकॉर्ड करतो आपण ते आपल्याला डायरेक्ट लिहिता पण येतं. रनिंग विथ व्हीबीए कोड. व्हीबीए कोड बरोबर कसं रन होतो तो मॅक्रो ते आपल्याला बघायचे. व्हेरिएबल्सची माहिती बघायची. सेटिंग व्हॅल्यूज, व्हॅल्यूज सेट कशा करायच्या त्या व्हेरिएबलला त्याच्याबद्दल माहिती बघायची. आणि वर्किंग विथ एक्सेल ऑब्जेक्ट, एक्सेल ऑब्जेक्ट बरोबर आपल्याला काम कसं करता येईल, रेफरन्सिंग, तर त्याच्या संबंधीची माहिती आपल्याला आज बघायची. तर बघा, जाऊ पुढे. बघा, पहिलं आपल्याला बघायचं ते म्हणजे व्हीबीए, Visual Basic for Application. VBA is a typically used in Excel automatic task, and the syntax look like as a combination of Visual Basic and Excel object manipulation. सब, ठीक आहे. सब डिक्लेरेशन कसं करायचं इथं दाखवलेलं आहे आपल्याला. एखादा प्रोग्राम तुम्हाला सुरू करायचा आहे तर तो प्रोग्राम सुरू करताना काय करायचं, इथं सब म्हणायचं आणि त्या प्रोसिजरला तुम्हाला नाव द्यायचं. असं पकडा की आपला पहिला प्रोग्राम आहे, माय फर्स्ट प्रोग्राम, असं तुम्ही नाव दे. फक्त ते जे प्रोसिजरचं नाव आहे ते प्रोसिजरचं नाव आपल्याला विदाऊट स्पेस आपल्याला द्यायचं. जसं आपण मॅक्रोला नाव देतो, थोडक्यात ह्या मायक्रोच आपण लिहिणार आहोत इथं. तो कुठं लिहिणार? डायरेक्ट व्हीबीए मध्ये. ज्या स्टेप्स आपण इथं केल्या एक्सेल मध्ये आणि त्या रेकॉर्ड होणार, त्या कुठे रेकॉर्ड होणार? त्या व्हीबीए मध्ये रेकॉर्ड होणार. त्याचऐवजी आपण डायरेक्टली तो मॅक्रो त्या व्हीबीए मध्ये आपल्याला काय करता येणार आहे, लिहिता येणार आहे. आणि मग जो काही कोड असेल तो कोड मध्ये लिहायचा आणि शेवटी एंड सब असं म्हणायचं. हा त्याचा झाला सिंटॅक्स त्या सबचा. म्हणजे प्रोग्राम सुरू आणि एंड करण्यासाठीचा हे सब प्रोसिजर आपली. बरोबर, आलं लक्षात? आणि मग त्याच्यामध्ये कोड काय लिहायचा, मग त्या कोडचे सिंटॅक्स काय असतील हे पुढे जाऊन आपल्याला बघायचं. मग आपण काय करू, एक छोटासा इथं प्रोग्राम बघा. मी लिहिला एक्झाम्पल, सब फर्स्ट अंडरस्कोर मॅक्रो, असं मी त्याला नाव दिलं. तुम्ही काही पण नाव तुम्ही काही पण द्या. जसं मॅक्रोला तुम्ही नाव तुमच्या पद्धतीने देता तसं इथं प्रोग्रामला पण तुम्हाला तुम्हाला पाहिजे तसं नाव तिथं देता येईल. एक मेसेज बॉक्स म्हणून कमांड आहे का, जी काय काम करते तर स्क्रीनवर मेसेज प्रिंट करण्याचं काम. बरोबर, MSG बॉक्स असं. आणि डबल कोट्स मध्ये जो काही मेसेज तुम्हाला प्रिंट करायचा आहे तो तुम्ही तिथं डबल कोट्स मध्ये द्यायचा. ती जर टेक्स्ट असेल तर, बरं, तो मेसेज जर न्यूमरिक असेल तर तुम्ही डायरेक्ट देऊ शकता. बघा, त्याचं उदाहरण खाली दिलंय. MSG बॉक्स 100. मग तो 100 हा मेसेज आपल्याला काय करेल, स्क्रीनवर प्रिंट करेल. आणि एंड सब म्हणजे आपण ह्या व्हीबीए मधली पहिली कमांड आपण इथं शिकलो कोणती, MSG बॉक्स. आहे का नाही सोपी? MSG बॉक्स आणि डबल अवतरण चिन्हामध्ये काय करायचं आपल्याला, जे मेसेज आपल्याला स्क्रीनवर प्रिंट करायचा तो मेसेज आपल्याला तिथं द्यायचा. ठीक आहे, चला. आता रनिंग अ व्हीबीए कोड. व्हीबीए कोड रन कसा करायचा? एक्सेल ओपन करायचं, प्रेस F11 आर डेव्हलपर व्हिज्युअल बेसिक टू ओपन व्हीबीए एडिटर. डेव्हलपर टॅब आपण बघितलाच होता, त्यात मॅक्रो बघितला होता, रेकॉर्ड मॅक्रो वगैरे हे काम तिथून केलं. त्याच्याच ऐवजी तिथं व्हिज्युअल बेसिक म्हणून ऑप्शन पण आहे. किंवा तुम्ही डायरेक्ट F11 पण शॉर्टकट की प्रेस करू शकता की ज्याच्याने तुम्हाला व्हीबीए एडिटर काय होणार आहे, डायरेक्टली ओपन होणार आहे. इन्सर्ट न्यू मॉड्यूल.
नवीन मॉड्यूल त्याच्यामध्ये इन्सर्ट करायचं. नवीन मॉड्यूल इन्सर्ट करण्यासाठी इन्सर्ट मॉड्यूल म्हणून तिथं कमांड आहे. या कमांडच्या साहाय्याने तुम्हाला मॉड्यूल मॉड्यूल म्हणजे तो प्रोग्राम तुम्हाला ऍड करायचा. टाईप युअर व्हीबीए कोड, तुमचा व्हीबीए कोड तिथं टाईप करायचा, जो की आता आपण इतक्यात बघितला. पहिला प्रोग्राम आपला मेसेज बॉक्स, मेसेज प्रिंट करण्याचा आहे ना, तो आपण तिथं टाईप करू. प्रेस F5 or go back to Excel and run macro via Alter F8. एक्सेल मधून डायरेक्ट अल्टर F8 किंवा मग F5 या कमांडच्या सहाय्याने तुम्ही लिहिलेला जो काही मॅक्रो आहे तो तुम्ही काय करू शकाल, रन करू शकाल. म्हणजे रन कसा करायचा ते पण या त्या व्हीबीए मध्ये काम कसं करायचं याच्या स्टेप्स तुम्हाला इथं दिलेल्या आहे. ठीक आहे. तर चला, तर मग आपण काय करू, एक छोटासा प्रोग्राम तिथं करू. त्याच्यासाठी मी एक्सेल ओपन करतो. एक्सेल मध्ये आपल्याला एक छोटासा मॅक्रो, पहिले काय करू आपण, एक छोटासा मॅक्रो रेकॉर्ड करण्याचं काम करू. कलर द्यायचा आपल्याला, एका सेलला कलर द्यायचा आहे. सेलला कलर द्यायचा आहे, मी त्या सेलची पोझिशन इथं घेतली. बरोबर. कसं करणार सेलला कलर देण्यासाठी, मी तर मला डेव्हलपर टॅब मध्ये जावं लागेल आणि इथून रेकॉर्ड मॅक्रो करावा लागेल, आहे का. मग मी माझा कर्सर पोझिशन आहे पहिल्या सेलवर. मग मी इथं यूज रिलेटिव्ह रेफरन्सिंगचा वापर करतो, जेणेकरून मी कोणत्याही सेलवर क्लिक केलं तर ती सेल आपली कलर झाली पाहिजे. मग मी यूज रिलेटिव्ह रेफरन्सला क्लिक केलं आणि मग एक मिनिट, पहिले आपण काय करू, रेकॉर्ड मॅक्रो करू. रेकॉर्ड मॅक्रो इथे त्याला नाव देऊ कलर. त्याला कीबोर्ड शॉर्टकट तुम्हाला ठेवायची तर तुम्ही ठेवा. मी कंट्रोल शिफ्ट ए दिला त्याला, समजा ओके म्हटलं. झालं. आता मी काय करणार, यूज रिलेटिव्ह रेफरन्सला क्लिक करणार, होमला जाणार. होमला जाऊन मी इथून जो कलर मला त्या सेलला द्यायचा आहे तो कलर इथून निवडणार. मी काय करतो, येलो कलरच त्याला देतो. बघा, येलो कलर फिल केला. आणि जसाही येलो कलर फिल झाला, मी 2 सेल पुढे येऊन थांबतो. 2 सेल पुढे येऊन थांबलो. बरोबर. म्हणजे माझा कर्सर पण काय झाला, मूव्ह झाला. आता मी हा मॅक्रो काय करतो, स्टॉप करतो. स्टॉप रेकॉर्डिंग. सिंपल मॅक्रो. हा तुम्हाला तर केव्हाही येईल, बरोबर आहे का नाही. बर. आता काय होतंय, माझा कर्सर इथं आहे, मी जसंही शिफ्ट कंट्रोल A देतो, त्या सेलला तो कलर करतो आणि 2 सेल पुढे ऑटोमॅटिकली कर्सर निघून जातो. बरोबर. आलं लक्षात. बघ, कुठेही जा तुम्ही, इथं गेलो, शिफ्ट कंट्रोल A दिला, तुम्ही इथून 2 सेल सिलेक्ट केला, शिफ्ट कंट्रोल A दिला. आता काय केलं त्याने, एकच सेल, म्हणजे पहिल्या सेल पोझिशन पासून तो 2 सेल पुढे जाणार. मग समजा तुम्ही जर 3 सेल केल्या तर तो काय करतो बघा, तर तीच त्याच्यावर राहणार. येते लक्षात. म्हणजे जेवढा सिलेक्शन आहे त्याच्या पुढे 2 नाही जाणार आहे तो. पहिला सेल पोझिशन जिथे आहे तिथून पुढे 2 सेल पुढे तो जाणार आहे. ठीक आहे. जा. चला, तर आता हा रेकॉर्ड कसा झाला हे बघू आपण. कुठं बघायचं, मी तुम्हाला सांगितलं, एक तर F11 प्रेस करा डायरेक्टली, किंवा मग इथं ह्या डेव्हलपर टॅब मध्ये आपल्याकडे इथे व्हिज्युअल बेसिक म्हणून ऑप्शन, याच्यावर तुम्ही क्लिक करू शकतात. जसे क्लिक केलं, व्हिज्युअल बेसिक एडिटर माझं ओपन झालं. ओपन झाल्याबरोबर आहे बघा, इथं मॉड्यूलला मी क्लिक करतो. हे बाई, माझं फर्स्ट मॉड्यूल इथं ऑटोमॅटिकली आलेलं आहे, रेकॉर्ड झालेलं आहे. याला मी डबल क्लिक केलं तर काय कोड तिथं झाला रेकॉर्ड, तो इथं मला दिसतोय बघ. मी माझा जो कोड आहे तो मी इथं मला दिसतोय. दिसतोय का. थोडस छोटी करतो ही विंडो, बाजूला घेतो. त्याला हाईड करतो. आलं. बघा इथे दिसतंय बघा, एक सब कलर नावाचा, आपण जो काही मॅक्रोला नाव दिलं त्या नावाचा इथं काय झाला, मॅक्रोला त्या प्रोग्रामला नाव दिलं गेलं. पुढे हे जे ग्रीन दिसतंय ही कमेंट आहे. सिंगल अवतरण चिन्हापुढे तुम्ही काही टाईप केलं तर ती कमेंट. म्हणजे प्रोग्राम मध्ये आपण काय केलं बघा, कलर मॅक्रो, नंतर कीबोर्ड शॉर्टकट त्याला काय कंट्रोल शिफ्ट A. हे काय झालं, हे काय आहे, त्या प्रोग्राम बद्दलची माहिती आहे तिथं. एक लक्षात घ्या, तिथं जे डिस्क्रिप्शन होतं ते डिस्क्रिप्शन पण इथं आलं असतं जर आपण तिथं टाईप केलं असतं तर.
ही झाली कमेंट, म्हणजे सिंगल अवतरण चिन्ह टाईप करून तुम्ही काय पण, म्हणजे तुम्ही ह्या प्रोसिजरला पुढे काय करणार आहे हे तुम्ही तिथे लिहून ठेवू शकतात. नोट्स लिहिणं जे ज्याला म्हणतात ना, त्या प्रोग्राम मध्ये पण तुम्हाला लिहिता येतील. त्या एक्झिक्यूट होणार नाही. कमेंट काय होणार नाही, एक्झिक्यूट, हे एक्झिक्यूट नाही होणार. ते आपल्या माहितीसाठी, जो कोणी नवीन माणूस येईल, जो कोणी नवीन ऑपरेटर तो कोड एडिट करेल, त्याला माहितीसाठी ती गोष्ट तिथं दिलेली. आलं लक्षात? हं? बघा आता काय केलं, विथ सिलेक्शन डॉट इंटेरियर असं आपल्याला इथं कमांड आहे. तिथं त्याच्याने त्याने काय केलं, जिथं ज्या सिलेक्शन असेल तिथून त्याने काय काय दिलं बघा. पॅटर्न दिला, एक सॉलिड पॅटर्न दिला, पॅटर्न कलर इंडेक्स दिला, ऑटोमॅटिक कलर दिला. तसं त्या कलरचा येलो कलरला कोड आहे बघा, 65,535. बरोबर, अशा बऱ्याच गोष्टी त्याने दिल्या. मी काय करतो, हे जे बाकीचं ज्या गोष्टी दिल्या आहे ना, हे मला पॅटर्न वगैरे हे काही गरज नाही मला, हे मी डिलीट पण करून टाकू शकतो. डिलीट करून टाकलं चालतं. मग डिलीट केलं तर तो घेतो का बघू ना आपण तिथं. बरोबर, त्याने पॅटर्न वगैरे सगळ्या गोष्टी तिथं सेट केलेल्या होत्या. बरं, तिथं आपल्याला दिसत नाही तो पॅटर्न असा होता की येलो कलरला मॅच होणार होता, त्यामुळे आपल्याला दिसला नाही. ठीक आहे, आपण काय करू आता, रन करू. या बघा इथे मी कर्सर ठेवतो आणि तो प्रोग्राम जो आहे तो मी रन करतो. रन करण्यासाठी काय कमांड आहे माझ्याकडे, F5. काय कमांड आहे, F5. बघा या प्रोग्राम मध्ये मी कर्सर ठेवला. माझा कर्सर कुठे, इथं. याला येलो व्हायला पाहिजे. मी आता कीबोर्ड शॉर्टकट नाही वापरत, F5 दाबतो. बघा झालं का कलर. आता काही बदल झाला का, मी ते एडिट केला त्या कोड मध्ये, त्याने काय तो अनावश्यक कोड होता असं पकडा आपण. ओके, आता पुढे काय करतो तो, ही प्रोसिजर, विथ प्रोसिजर जी आहे ती झाल्यानंतर खाली तो काय करतो, ऍक्टिव्ह सेल ऑफसेट 0,2. 0 पहिला जो आहे तो रो नंबर आहे आणि दुसरा जो आहे तो कॉलम नंबर आहे. म्हणजे तुम्ही जी ऍक्टिव्ह सेल आहे तिच्यापासून तिला 0 मानणार तो. तिला काय मानणार, 0 रो मानणार त्याला. आणि तिथपासून तो 2 कॉलम पुढे जाणार. किती कॉलम पुढे जाणार आहे, 2 कॉलम पुढे जातोय. बरोबर आहे का नाही. आलं लक्षात. मग रेंज ब्रॅकेटमध्ये A1 डॉट सिलेक्ट, आणि ती काय होणार, सिलेक्ट होणार. अशी ती कमांड आहे. त्या कमांडची ज्यावेळेस तुम्ही सिंटॅक्स शिकाल त्यावेळेस तुम्हाला ते लक्षात येईल. मग आता मला इथं मला वाटलं की 2 नाही 3 जायला पाहिजेत, मग मी इथं 3 टाईप करतो. बघायचं रन करून बघा, आता कर्सर कुठे, इथं. बरोबर, कर्सर इथं आहे. मी F5 दाबतो. बघा. किती गेला, 3 गेला, आहे का नाही. मग इथं तुम्हाला वाटलं नाही खाली पण जायला पाहिजे, तो एकने खाली जायला पाहिजे. बघा इथं मी कर्सर ठेवला, परत F5 दाबतो मी याच्यात येऊन कोडमध्ये. म्हणजे तुम्ही जो कोड लिहिलेला आहे तो तुम्हाला एडिट पण करता येईल, लक्षात घ्या. हे तुम्ही जो मॅक्रो लिहिलेला आहे, तुम्हाला जर तिथं थोडंसं नॉलेज असेल त्या व्हीबीएचं, तर ऑटोमॅटिकली तुम्ही त्याचं एडिटिंग सुद्धा करू शकता. समजा एखादी स्टेप तुमची चुकली तर ती स्टेप तुम्हाला एडिट पण करता येईल. आलं लक्षात. समजलं मग एडिटिंग कसं करायचं. बघा आता याच्यामध्ये आणखी एक छान असं आहे की आपण F5 दाबला का तो पूर्ण कोड रन करतो आणि आपला आउटपुट तिथं देतो. पण मला असं करायचं की मला स्टेप बाय स्टेप बघायचं, एक एक लाईन कशी एक्झिक्यूट होती हे बघायचं. त्याच्यासाठी आहे F8 फंक्शन की. कोणती फंक्शन की आहे, F8. बघा मी F8 दाबतो पहिले. बघा पहिल्या लाईनवर येलो लाईनवर गेला, बघा इथं दिसतंय, आहे ना. नंतर पुन्हा F8 दाबतो. जस जसं F8 करेल तो एक एक लाईन पुढे जाईल. बघा इथं काही बदल होतोय का ते पण बघत राहायचं, आहे ना. F8 दाबला, आहे. इथं काही बदल झाला का, नाही. आता ह्या लाईनने काय बदल होतो, तर येलो कलर दिला बघा, दिला येलो कलर. पुढे गेला, एंड झाला त्याचा. एंड झाल्यानंतर तो ऍक्टिव्ह सेल ऑफसेट करणार आहे कितीने, 1 of 3. म्हणजे एक रो खाली नेणार, 3 कॉलम पुढे नेणार. बरोबर, बघा F8 बघ गेला. आणि मग हे प्रोग्रामचा काय करणार, एंड करणार. म्हणजे तुम्ही स्टेप बाय स्टेप एक्झिक्युशन सुद्धा बघू शकतात का, कशा पद्धतीने काम चालतं. मग तुम्ही तो एक मॅक्रो आपण रेकॉर्ड केला ना, कोणता, लास्ट रो ला जाण्याचा जो मॅक्रो रेकॉर्ड केला, तो मॅक्रो तुम्ही स्टेप बाय स्टेप एक्झिक्यूट करून बघा. तो रेकॉर्ड करा
आणि रेकॉर्ड करून तो एक्झिक्यूट करून बघा स्टेप बाय स्टेप एफ8 फंक्शन की नाही. तिथं जो आलेला कोड आहे तो ओपन करा आणि एक 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 वन बाय वन तो कसा एक्झिक्यूट होतो ते तुम्ही तिथं बघा. आलं लक्षात? म्हणजे जे तुम्ही याच्या अगोदर मॅक्रो लिहिले ते तुम्ही स्टेप बाय स्टेप एक्झिक्युशन त्याचं बघू शकतात. काय झालं तिथं, तिथं काय कमांड आली, तिथं काय लिहिलेलं आहे कमांड मध्ये, काय लाईन प्रिंट झालेली आहे, तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला तिथं बघता येतील. ठीक आहे, समजलं मग इथपर्यंत? ठीक आहे, चला आता आपण काय करणार, आपला पहिला जो प्रोग्राम आहे तो आपल्याला इथे लिहायचा. काय प्रोग्राम लिहायचा आपल्याला? तर मेसेज बॉक्स प्रिंट करण्याचा प्रोग्राम आपल्याला लिहायचा. मग तो लिहिण्यासाठी मला काय करायचंय, मी नवीन मॉड्यूल घ्यावं लागेल. मला कुठे जावं लागेल? इन्सर्ट मध्ये जायला लागेल. इन्सर्ट मध्ये मॉड्यूल म्हणून कमांड आहे, त्याला मी क्लिक केलं. क्लिक केल्यानंतर मॉड्यूल 2 इथं आलं. मग या मॉड्यूल 2 ला मी नाव पण माझं बदलू शकतो. मॉड्यूल 1 मॉड्यूल 2 जसं नाव आलंय तर मला याचं नाव बदलायचंय, तर मी काय करणार, त्याला F4 प्रॉपर्टीज म्हणून कमांड आहे, किंवा मग व्ह्यू मध्ये प्रॉपर्टी विंडो आहे. या दोन्ही ऑप्शन नाही, डायरेक्ट त्याला कीबोर्ड शॉर्टकट काय F4. जसं मी क्लिक केलं त्याची प्रॉपर्टी ओपन होणार. कोणाची? मॉड्यूल 2 ची प्रॉपर्टी ओपन झाली आणि तिथं नेम म्हणून ऑप्शन आहे. त्या नेम मध्ये तुम्ही त्याचं मॉड्यूल 1 ऐवजी तुम्ही फर्स्ट प्रोग्राम असं करा, त्याला A1 नाव द्या आणि A1 च्या पुढे मग फर्स्ट प्रोग्राम म्हणा. PROG झालं. आणि मी याला क्लोज करतो, या प्रॉपर्टीला. जसंही क्लोज केलं इथं माझं A1 फर्स्ट प्रोग्राम असं नाव आलं. आलं. मग इथं मला तो कोड लिहायला सुरुवात करायचा. मग इथं मी कमेंट लाईन लिहिण्यासाठी काय करणार, सिंगल अवतरण चिन्ह, दिस इज माय फर्स्ट प्रोग्राम. ही लाईन एक्झिक्यूट होणार नाही, त्याच्या पुढे सिंगल अवतरण चिन्ह, ती लाईन तिथे एक्झिक्यूट होणार नाही. बरोबर. आता प्रोग्राम सुरू करायचा तर काय, सब प्रोसिजर आपल्याला लिहायची. सब सब स्पेस आणि प्रोग्रामला नाव द्यायचं. प्रोग्रामला नाव, मग फर्स्ट काय नाव देऊ? फर्स्ट PROG, नावामध्ये स्पेस नको म्हणून मी कंटिन्यू लिहिलं फर्स्ट प्रोग्राम, आणि कंस ओपन आणि क्लोज करायचा. जा एंटर द्यायचं. जसं एंटर, तो त्याचं ऑटोमॅटिकली त्याचं जे कॅपिटल घ्यायचं ते घेऊन टाकतो. बघा सब, सम आलं तिथं, सब घ्यायचं होतं, सम आलं. सब, जसे मी सब म्हटलं, एंड सब त्याचे त्यांनी घेऊन टाकला. आणि आता या दोन्हींच्या मध्ये तुम्ही कोड लिहा असं त्याचं म्हणणं आहे. बरं, मग कोड लिहिण्या आपण काय कमांड शिकलो, मेसेज बॉक्स. मग मी थोडासा टॅब मारून पुढे लिहितो, जरा छान दिसेल म्हणून. इथं मी MSGBOX असं तुम्ही जसं लिहिलं बघा आला. पुढं मग तो सांगतो प्रॉम्प्ट, प्रॉम्प्ट द्या. मग डबल अवतरण चिन्हामध्ये प्रॉम्प्ट मी टाईप करतो, आयडियल कॉम्प्युटर सेंटर. डबल अवतरण चिन्ह माझं पूर्ण केलं. बरोबर आहे का नाही? झालं. हा एक मेसेज बॉक्स. अजून एक मेसेज बॉक्स कसा बघा, जसं मी एंटर देणार, त्या मेसेज बॉक्स मी स्मॉल मध्ये लिहिलेला होता, त्याच्या सिंटॅक्स नुसार त्याने बदलून घेतला. घेतला का? परत मी इथे लिहितो MSGBOX. बरोबर. आणि मी इथं प्रॉम्प्ट काय देणार, एक नंबर द्यायचा मला, 1000 किंवा 1000 लिहू. चला एंटर दिला. जसा एंटर दिला त्याने मेसेज बॉक्सचा जो काही सिंटॅक्स होता तो चेंज करून घेतला. घेतला. झाला माझा प्रोग्राम लिहून पूर्ण झाला. झाला ना लिहून. मेसेज बॉक्स ही कमांड आपण त्याच्यामध्ये शिकलो. मी आता काय करतो, F5 फंक्शन की प्रेस करतो. F5 नाही, F8 प्रेस करतो. आता माझा कर्सर बाहेर आहे प्रोग्राम सब प्रोसिजरच्या, त्याच्यामुळे त्याने रन नाही केला. तो प्रोसिजरवर पाहिजे तरच तो F5 चा उपयोग करेल. बघा त्याने सांगितलं, पहिला मेसेज आला आयडियल कॉम्प्युटर सेंटर आला, ओके बटन आलं खाली, ओके म्हटलं. दुसरा मेसेज आला 1000. समजलं? अशा पद्धतीने तुम्ही हा प्रोग्राम काय करू शकतात, लिहू शकतात त्या व्हिज्युअल बेसिक एडिटर मध्ये. काय काय बघितलं आतापर्यंत आपण? नवीन मॉड्यूल टाकायचं, इन्सर्ट मॉड्यूल. हा, त्याच्यानंतर काय बघितलं, व्ह्यू मध्ये प्रॉपर्टीज कमांड, म्हणजे त्या मॉड्यूलच्या प्रॉपर्टीज चेंज करू शकतो, त्याच्यामधून तुम्ही नाव चेंज करू शकाल. त्याला कीबोर्ड शॉर्टकट F4 आहे. आणि मग सब प्रोसिजर बघितली आपण, सब प्रोसिजर, सब आणि एंड सब.
आणि मध्ये काय लिहायचा कोड. मग कोड मध्ये आपण एक कमांड शिकलो ती म्हणजे मेसेज बॉक्स प्रिंट करण्याची. येईल करता प्रोग्राम तुम्हाला. ठीक आहे, मी आता क्लोज करतो याला, ही फाईल सेव्ह करतो आणि क्लोज करू. बाहेर आलो. एंटर. बघा पुढे आपल्याला बघायचे व्हेरिएबल्स डिक्लेरेशन. काय बघायचे? व्हेरिएबल डिक्लेरेशन. व्हेरिएबल डिक्लेअर युझिंग द डिम कीवर्ड. डिम या कीवर्डने व्हेरिएबल आपल्याला त्याच्यामध्ये डिक्लेअर करता येतात व्हेरिएबल. मग डिम व्हेरिएबलचं नाव ॲज डेटा टाईप. ॲज डेटा टाईप असा त्या व्हेरिएबल डिक्लेरेशनचा सिंटॅक्स आहे. काय व्हेरिएबल डिक्लेअर करायला? डिम कीवर्ड, त्यानंतर व्हेरिएबलला नाव तुम्ही काही पण नाव देऊ शकता. ॲज डेटा टाईप. डेटा टाईप म्हणजे डेटाचा प्रकार. आपण एक्सेल ज्यावेळेस शिकलो त्यावेळेस बघितलं बघा, डेटाचे प्रकार. लेबल डेटा म्हणजे टेक्स्ट टाईपचा डेटा, नंबर डेटा, न्यूमरिक डेटा, डेट अँड टाइम. डेट अँड टाइम हा न्यूमरिक मध्येच जातो, बरोबर. तर मग त्याला उदाहरण मी खाली दाखवले बघा. डिम माय नंबर. माय नंबर ह्या नावाचा एक व्हेरिएबल घेतला ॲज इंटिजर. इंटिजर मीन्स न्यूमरिक. मग त्यात काय डेटा स्टोर होईल? नंबर डेटा स्टोर होईल. डिम माय स्ट्रिंग. माय स्ट्रिंग नावाचा एक व्हेरिएबल घेतला ऍज अ स्ट्रिंग. स्ट्रिंग मीन्स काय? त्याच्यात स्टोर होईल टेक्स्ट टाईप डेटा स्टोर होईल. कोणता डेटा स्टोर? स्ट्रिंग. हा डेटा टाईप कशासाठी आहे? तर टेक्स्ट टाईप डेटा त्याच्यामध्ये स्टोअर करण्यासाठी. ओके, समजलं मग इथपर्यंत? मग तुम्ही असं पकडा की आपल्याला एक प्रोग्राम करायचा आहे. काय प्रोग्राम करायचा आहे? दोन नंबर त्यांनी युजरने आपल्याला कडून मागितले पाहिजेत, इनपुट घेतलं पाहिजेत, आणि ते इनपुट घेतलेले नंबर टोटल करायची ते आपल्याला डिस्प्ले करायची. मेसेज बॉक्स शिकलो, एक कमांड. आता इनपुट घेण्याची कमांड आपण शिकलो. व्हेरिएबल तर शिकलो आता इतक्यात आपण व्हेरिएबल डिक्लेअर. कारण की लक्षात घ्या की तुम्हाला दोन संख्यांची ऍडिशन करायची, त्या दोन संख्यांसाठी दोन व्हेरिएबल लागतील स्टोअर करण्यासाठी. टोटल स्टोअर करण्यासाठी तिसरा व्हेरिएबल लागेल. मग आपण काय करू? ए आणि बी हे दोन व्हेरिएबल घेऊ. म्हणजे जिथं आपण माय नंबर माय स्ट्रिंग असं वापरलंय त्याच्याऐवजी सोपा अक्षर घेऊ, ए आणि बी. ए मध्ये एक व्हॅल्यू स्टोअर करू, बी मध्ये एक व्हॅल्यू स्टोअर करू, आणि त्या व्हॅल्यू टोटल या नावाचं एक व्हेरिएबल घेऊन त्याच्यामध्ये त्याची ऍडिशन करू. बरोबर आहे का नाही? व्हेरिएबल डिक्लेरेशन तर आलं लक्षात कसं करायचं? डिम त्या व्हेरिएबलचं नाव समजा ए ऍज इंटिजर. संपला विषय. एवढं सोपं व्हेरिएबलचं डिक्लेरेशन. परत डिम बी ऍज इंटिजर. नंतर डिम टोटल ऍज इंटिजर. असे तीन व्हेरिएबल प्रोग्रामच्या सुरुवातीला म्हणजे सब प्रोसिजर सुरू झाली तर त्यात हे पहिले तीन व्हेरिएबल काय करायचे? तुम्ही डिक्लेअर करून टाकायचे. हा, ठीक आहे. बा त्याच्यानंतर त्याला व्हॅल्यू सेट करायचं. आता मी युजरकडून नाही मागते, मी डायरेक्ट त्याला व्हॅल्यू सेट करून टाकतो. माय नंबर इज इक्वल टू 10. माय स्ट्रिंग इज इक्वल टू हॅलो. असं मी त्याला डायरेक्ट व्हॅल्यू काय केली? असाइन केली. मग मी काय करणार? माझ्या त्या दोन व्हेरिएबलला ए इज इक्वल टू 10, बी इज इक्वल टू 20 आणि टोटल इज इक्वल टू ए प्लस बी. आहे का नाही? टोटलला असं व्हॅल्यू कशी असाइन होणार? ए आणि बी ची बेरीज. झालं. म्हणजे ते जे तीन व्हेरिएबल वर तुम्ही डिक्लेअर केले ते व्हेरिएबल डीमने डिक्लेअर केले. खाली ह्या तीन गोष्टींची प्रोसिजर करणार. पहिल्या व्हेरिएबल मध्ये एक नंबर, दुसऱ्या व्हेरिएबल मध्ये दुसरा नंबर स्टोअर करणार. स्टोअर कसं करायचं त्याचा सिंटॅक्स आपल्याला दिलाय. बरोबर, सोपी प्रोसिजर आहे. ए इज इक्वल टू 20, बी इज इक्वल टू 30 आणि टोटल इज इक्वल टू ए प्लस बी. झालं काम. आलं लक्षात? ठीक आहे, समजलं. मग सेटिंग व्हॅल्यू कशी सेट करायची त्या व्हेरिएबल्सला. पुढे इथपर्यंत झालं रेफरन्सिंग. आता पुढे बघायचं आपल्याला रेफरन्सिंग, सेल रेफरन्सिंग. मग त्याच्या अगोदर आपण काय करू शकतो? आपल्या एक्सेल मध्ये जाऊन आपण तो प्रोग्राम करू शकतो. ठीक आहे, मग आपण पहिले एक्सेल मध्ये जाऊ आणि तो प्रोग्राम बघू. पहिले रेफरन्सिंगचं नंतर बघू. रेफरन्सिंग वर आधारित जे काही प्रोग्राम असेल तो नंतर बघू. पहिले आपण काय करू? एक्सेल मध्ये जाऊ आणि तो जो दोन नंबरचा ऍडिशनचा प्रोग्राम आहे तो करून बघू ना. आता काय करणार सांगा बरं. बघा ही फाईल ओपन झाली माझी. फाईल ओपन झाल्यानंतर मला जायचंय कुठं? डेव्हलपर मध्ये. डेव्हलपर मधून कुठं जाणार? मी व्हिज्युअल बेसिक एडिटरला जाणार. हं
गेलो इथं मॉड्यूल मध्ये जाणार बघा, हे दोन मॉड्यूल आपले तयार आहे. आता दुसरं मॉड्यूल मला तयार करायचंय. दुसरं मॉड्यूल मला इथं तयार करायचंय. मी काय करणार, मॉड्यूल तयार करण्यासाठी कुठे जाणार, इन्सर्ट मध्ये जाणार, न्यू मॉड्यूल म्हणणार. हा, मॉड्यूल आलं इथं. मॉड्यूल जसे आलं त्या मॉड्यूलला मी नाव बदलणार, F4 फंक्शन की दाबणार. कोणती, F4. त्याला नवीन नाव मी इथं देणार, A2 असं नाव, म्हणजे सिरियली लागावं याच्यासाठी मी देतोय पहिले A2 अंडरस्कोर सम. सम असं नाव देऊ त्याला, A2 अंडरस्कोर सम. ओके. आणि मी याला क्लोज करतो बघा, या क्लोज बटनच्या साह्याने. बरं, इथं मी काय करतो, कमेंट देतो. म्हणजे हा प्रोग्राम कशाचा आहे हे मी वरती पहिले लिहितो. सिंगल अवतरण चिन्ह, ऍडिशन ऑफ टू नंबर्स. ओके, चालेल. आता काय करायचं, ऍडिशन करण्यासाठी पहिले काय प्रोग्राम सुरू करायचा, तर सब प्रोसिजर आली, सब. आणि त्या प्रोसिजरला नाव, मग त्याला नाव आपण ऍड असं नाव देऊ, ADD. आणि डबल अवतरण कंस ओपनिंग आणि क्लोजिंग केलं, एंटर दिला. जसं एंटर दिला एंड सब येऊन गेलं. आता या दोन्हीमध्ये आपल्याला काय करायचं, कोड लिहायचा. कोड थोडासा पुढे लिहू आपण, थोडासा पुढे. काय करायचं आपल्याला, पहिले व्हेरिएबल. व्हेरिएबल डिक्लेअर करायला आपण काय शिकलो, डिम. मग DIM, ए, व्हेरिएबलचं नाव, ऍज इंटिजर. बाय इंटिजर स्पेलिंग तिथे येऊन गेलं, आलं समज. एवढं सोपं. व्हेरिएबल डिक्लेअर. दुसरा व्हेरिएबल डिक्लेअर करायचा काय, डिम बी ऍज इंटिजर. ह्या दोन्हींची टोटल स्टोअर करण्यासाठी तिसरा व्हेरिएबल डिक्लेअर करायचा, डिम टोटल ऍज इंटिजर. तो सुद्धा इंटिजर आहे, लक्षात घ्या. झालं. आता व्हेरिएबल डिक्लेरेशन पार्ट कंप्लीट झाला. आता कॅल्क्युलेशनचा पार्ट सुरू करायचा. ए मध्ये व्हॅल्यू असाइन करायची, बी मध्ये व्हॅल्यू असाइन करायची, आणि टोटल मध्ये दोन्हींची टोटल घ्यायची. कसं करणार, ए इज इक्वल टू 10, हा, बी इज इक्वल टू 20. सरळ सरळ असाइन. आणि टोटल इज इक्वल टू ए प्लस बी. झाली टोटल. बरोबर. मग आता काय करायचं सांगा बरं, ही टोटल प्रिंट करू ना आपण. टोटल काय करू आपण, प्रिंट करू. प्रिंट करण्यासाठी आपण अगोदरच कमांड शिकलो का नाही आपण. बघा, मी एक एंटर देतो. काय कमांड शिकलो आपण, मेसेज बॉक्स, MSG BOX. आणि पुढे प्रॉम्प्ट. पुढे काय द्यायचा, प्रॉम्प्ट. मग तुम्हाला डबल अवतरण चिन्हात काय द्यायचंय का, द्यायचंय मला. हे बघा, डबल अवतरण, दी सम ऑफ A and B इज कोलन आणि डबल अवतरण चिन्ह पूर्ण. हा पहिला मेसेज बॉक्स झाला. याने काय करेल, तो काय करेल, हा मेसेज प्रिंट करेल. मग दुसऱ्या याच्यासाठी वेगळा मेसेज बॉक्स द्यायचा का, तर नाही. आपण याच्याच पुढे ते 100 प्रिंट करायचं. 100 कशात स्टोर आहे, आपला 100 नाही, ए आणि बी ची टोटल कशात स्टोर आहे, तर टोटल ह्या नावाच्या वेळी तो व्हेरिएबल पुढे करू. पण तो व्हेरिएबल याला जॉईन करायचा आहे मेसेज. म्हटलं जॉईन करण्यासाठी &, अँड याचा वापर करायचा. म्हणजे ते दोन्ही जॉईंट होतील. आपण शिकलोय ना हे अँड, बरोबर. आणि टोटल. ओके, झालं. बघायचा रन करून प्रोग्राम. बघू बरं, F5 दाबतो मी. बघा आलं, द सम ऑफ A and B इज 30. आली का, येईल का तुम्हाला, मग टोटल करता येईल पाहिजे त्या संख्येची. मग आपण पुढे विचार काय करायचा, आता असाइन केल्या व्हॅल्यूज. ए ला व्हॅल्यू दिली, बी ला व्हॅल्यू दिली, आणि त्याची टोटल केली. प्रत्येक वेळेस प्रोग्राम रन झाल्यावर काय होणार आहे, ए आणि बी ची व्हॅल्यू प्रिंट होणार आहे. म्हणजे ती 30 काय मिळणार आहे का नाही. मग तुमच्या डोक्यात विचार काय आला पाहिजे का, त्याने आपल्याकडून मागितलं पाहिजे, त्याने आपल्याकडून मागितलं पाहिजे का, ए ची व्हॅल्यू सांगा, बी ची व्हॅल्यू सांगा,
मग आपण जी युजर जी काही एंटर करेल ती व्हॅल्यू, त्या व्हॅल्यूची त्याने टोटल केली पाहिजे, बरोबर का नाही? पुढचं तुमच्या डोक्यात हा विचार आला पाहिजे. तर त्यासाठी आपल्याला पुढे कमांड शिकायची आहे. ती शिकलो का तुम्हाला युजर सुद्धा, म्हणजे जिथं ए इज इक्वल टू 10 आलं, त्याऐवजी तो काय करेल, ए इज इक्वल टू आपल्याकडून व्हॅल्यू मागेल. तो जो काही सिंटॅक्स असेल तो मी तुम्हाला शिकवेल, तो तिथं द्यायचा. तो तिथं काय करेल, पहिले मेसेज प्रिंट करेल का ए ची व्हॅल्यू सांगा, बी ची व्हॅल्यू सांगा, आणि मग तो त्या दोन्हींची टोटल करेल ना आपल्याला डिस्प्ले करेल. आलं लक्षात? अशा पद्धतीने तुम्ही, बर पुढचा विचार काय, हे कुठेतरी एक्सेलच्या शीटमध्ये सेव्ह करायला केलं पाहिजे. नुसतं आता तो काय करतोय, स्क्रीनवर फक्त आपल्याला माहिती देतोय. त्याच्याऐवजी त्याने ए ची व्हॅल्यू, बी ची व्हॅल्यू कुठेतरी सेव्ह झाली पाहिजेत. मग त्याच्यासाठी काय कमांड आहे, या सगळ्या कमांड्स आपल्याला बघायच्या आहेत. आलं लक्षात? ऍडिशनचा प्रोग्राम लक्षात आला मग? ठीक आहे, चाल मी करू क्लोज मग याला. लिहिला का तुम्ही? केलं क्लोज? याला पण मी सेव्ह करतो, क्लोज करतो, येस म्हणतो. पुन्हा मी माझ्या ह्याच्यात गेलो. आता आपण जे बघत होतो, सेटिंग व्हॅल्यू पर्यंत आपण आलो होतो. इथं पुढे आपल्याला बघायचे ते म्हणजे, पुढे बघायचं ते म्हणजे रेफरन्सिंग. रेफरन्सिंग म्हणजे काय, तर आपल्याला काय करायचं, सेलचे रेफरन्स कशी, आता समजा ह्या व्हॅल्यू तुम्हाला एक्सेल शीट मध्ये स्टोअर करायच्या असत्या, तर मग तुम्ही कोणत्या सेलमध्ये तुम्ही स्टोअर करणार? ए मध्ये, A1 मध्ये करायची, B1 मध्ये करायची, का C1 मध्ये करायची? हे तुम्हाला ठरवावं लागेल ना. मग त्या प्रोग्रामला कोड कसा देणार तुम्ही? समजा A1 आणि A2 मध्ये तुम्हाला स्टोअर करायची व्हॅल्यू, तर त्याला कसं सांगणार तुम्ही? किंवा ती रेंज सिलेक्ट करायची तुम्हाला, तर ती रेंज कशी सिलेक्ट करणार? तर त्याच्यासाठी हेच रेफरन्सिंग आहे. रेफरन्सिंग अ सिंगल सेल, यू कॅन रेफरन्स अ सिंगल सेल युझिंग द रेंज ऑर सेल्स मेथड. रेंज किंवा सेल्स या मेथडने तुम्हाला ती सांगता येईल. मग कशी? उदाहरण दिलं बघा, रेंज डबल कंसामध्ये डबल अवतरण चिन्हात A1 डॉट व्हॅल्यू इज इक्वल टू हॅलो, बरोबर? A1 डॉट व्हॅल्यू इज इक्वल टू हॅलो. मग तो काय करेल, रेंज A1 डॉट व्हॅल्यू, व्हॅल्यू या कमांडच्या सहाय्याने A1 ह्या सेलमध्ये हॅलो नावाचा शब्द काय करेल, टाईप करेल, इन्सर्ट करेल, बरोबर? मग तुम्हाला ए ची व्हॅल्यू जर A1 मध्ये टाकायची, तर तुम्ही इथं काय म्हणणार, फक्त रेंज डबल अवतरण चिन्हात A1 डॉट व्हॅल्यू इज इक्वल टू ए, एवढं म्हणणार. आता इथं डबल अवतरण चिन्ह नाही देणार, जशी ती तशी व्हॅल्यू नाही टाक करायची, ए मधली व्हॅल्यू तिथं टाकायची. मग ए मध्ये काय, 10 आहे, तर 10 A1 मध्ये तो काय करेल, तिथं टाकेल, बरोबर आहे का नाही? म्हणजे त्या प्रोग्राम मध्ये लक्षात घ्या. मी तुम्हाला सांगतो काय, की आपला प्रोग्राम झाला दोन संख्यांचा ऍडिशनचा, पण आपला पुढचा विचार काय आला पाहिजे, एक्सेल शीट मध्ये कसं जाईल या व्हॅल्यूज? तर रेंज या. अजून एक कमांड आहे, द सेट द व्हॅल्यू ऑफ सेल A1. बघा, सेल कमांड, या सेल कमांडच्या सहाय्याने सुद्धा तुम्हाला टाकता येईल. मग सेल कमांडच्या सहाय्याने कसे टाकणार, तर सेल 1,1 डॉट व्हॅल्यू इज इक्वल टू हॅलो. त्याच्याऐवजी तुम्ही काय म्हणणार, 1,1 डॉट व्हॅल्यू इज इक्वल टू ए, असं म्हणणार. मग एज मध्ये जी स्टोअर व्हॅल्यू आहे ती 1,1 मीन्स काय, पहिला रो पहिला कॉलम, पहिला रो पहिला कॉलम म्हणजेच A1. आलं लक्षात? लक्षात घ्या, इथं सेल्स ह्या मेथडमध्ये तुम्हाला नंबर द्यायचे, रोचे आणि कॉलमचे नंबर द्यायचे, आणि रेंज याच्यामध्ये डायरेक्ट सेलचा ऍड्रेस द्यायचा. लक्षात येते? पण सेल ऍड्रेस डायरेक्ट घेण्यापेक्षा ह्या नंबर घेणं खूप सोपं आहे. पुढे प्रोग्राम मध्ये आपल्याला याचा वापर जास्त होणार आहे, सेल्स या कमांडचा वापर जास्त होणार आहे. कारण की पर्टिक्युलर सेल असं ठरलेलं नाही, म्हणजे पहिल्यांदा पहिली सेलमध्ये, म्हणजे पहिल्या रो मध्ये, दुसऱ्यांदी दुसऱ्यामध्ये, तिसऱ्यांदी तिसऱ्यामध्ये, असं आपल्याला टाईप करावं लागेल ना. नाही तर तुम्ही A1 म्हटलं का A1 मध्येच काय स्टोअर करेल तो, मग अगोदरची व्हॅल्यू डिलीट होत जाईल ना A1 मधली, बरोबर आहे का नाही? मग मला A1 नाही, मग नंतर A2, मग नंतर A3, नंतर A4, असं झालं पाहिजेत ना. मग त्यासाठी मला सेल्स ही जी प्रोसिजर आहे, ही जी मेथड आहे, याचा उपयोग जास्त इथं होणार आहे. बघा इथं सांगितलंय,
This does same as above cell row comma column. 1,1 refers to cell A1 रो 1 आणि रो कॉलम. येते लक्षात? समजलं? मग सेल रेफरन्सिंग म्हणजे प्रोग्राम मध्ये सेल रेफरन्सिंग कशा वापरायच्या, त्याच्यासाठी काय कमांड्स आहे, काय मेथड्स आहे, ते आपण इथं शिकलो. पुढे अजून रेफरन्सिंगच्या काही मेथड्स आहे ते बघू आपण. रेफरन्सिंग सेकंड, रेफरन्सिंग टू रेंज ऑफ सेल, पर्टिक्युलर रेंज. यू कॅन रेफर मल्टिपल सेल इन एक्सेल युझिंग रेंज ऑब्जेक्ट. रेंज या ऑब्जेक्टच्या साहाय्याने तुम्ही मल्टिपल रेंज तुम्ही रेफर करू शकता. मग रेंज कंसात A1 कोलन B2 डॉट व्हॅल्यू इज इक्वल टू टेस्ट. मग तो काय करेल, A1 ते B2 या पूर्ण रेंज मध्ये टेस्ट हे शब्द टाईप करून टाकेल. तुम्ही B10 म्हटलं तर 10 सेल मध्ये ते टेस्ट हा शब्द काय करेल, टाईप करेल. दिस सेट्स द व्हॅल्यू ऑफ सेल A1 A2 B1 अँड B2 इज टू टेस्ट. म्हणजे 4 सेल मध्ये टेस्ट हे टाईप करेल. येते लक्षात? रेंज कमांडचे आहे. आता तुम्ही रेंज वापरायचं, सेल्स वापरायचं का आणखी काय वापरायचं हे तुम्ही ठरवायचंय. म्हणजे तिथे व्हॅल्यू टाकण्याच्या ज्या कमांड्स आहेत ते मी तुम्हाला वेगवेगळ्या कमांड शिकवतोय. तुम्हाला कोणती प्रोग्राम मध्ये वेळेवर वापरायची, सगळ्या वापरावं लागणार आहे का? नाही. कोणती तरी एकच वापर, जी योग्य आहे तीच वापरावी लागेल. तुम्हाला जी सूट होईल तीच वापरावी लागेल. बरोबर ना? चला पुढे जाऊ. पुढे आहे रेफरन्सिंग एंटायर कॉलम ऑर रो. एंटायर रो किंवा कॉलम मध्ये काही व्हॅल्यू तुम्हाला टाकायच्या आहेत, त्या कशा टाकायच्या? यू कॅन रेफर एंटायर रो ऑर कॉलम लाईक दिस. रो कंसात 1 डॉट व्हॅल्यू, रो कंसात 1 डॉट व्हॅल्यू इज इक्वल टू रो 1 डाटा. रो 1 डाटा ही जी टेक्स्ट आहे तो पहिल्या रो मध्ये पहिल्या सेल पासून तर शेवटच्या सेल पर्यंत टाईप करून टाकेल, पूर्णच्या पूर्ण. याची गरज पडेल का तुम्हाला, असं वाटतं का? नाही पडणार. आपल्याला ती कमांड माहित पाहिजे. बरोबर. नंतर कॉलम, कॉलम ए डॉट व्हॅल्यू इज इक्वल टू कॉलम ए डाटा. कॉलम ए डाटा ही जी टेक्स्ट आहे, एक कॉलम मध्ये पूर्ण पहिल्या रो पासून तर शेवटच्या रो पर्यंत, आणि पहिल्या रो ने काय होणार, पहिल्या कॉलम पासून तर शेवटच्या कॉलम मध्ये पहिल्या रो मध्ये पूर्ण ती फिल होईल. बघ, तुम्ही एखादा प्रोग्राम घ्यायचा आणि या कमांड वापरून बघायच्या. ठीक आहे. पुढे बघा, याच्यावर आधारित एक छोटासा प्रोग्राम इथं दाखवलेला आपल्याला. डिम रो नंबर ॲज इंटिजर, डिम कॉलम नंबर ॲज इंटिजर, डायनेमिक सेल युजिंग व्हेरिएबल फॉर डायनेमिक सेल रेफरन्सिंग. डायनेमिक सेल रेफरन्सिंग ने कसं आपण रेफर करायचं ते इथं दाखवलंय. रो नंबर इज इक्वल टू 3, कॉलम नंबर इज इक्वल टू 2 असाइन केल्या व्हॅल्यू. इथं काय केलं आपण, व्हेरिएबल डिक्लेरेशन केलं. शिकलो ना आता व्हेरिएबल डिक्लेअर करायचं. एक रो नम नावाचा व्हेरिएबल डिक्लेअर केला, इथं कॉलम नम नावाचा व्हेरिएबल डिक्लेअर केला. त्यामध्ये काय व्हॅल्यू सेट केल्या आपण, रो नम मध्ये 3 व्हॅल्यू सेट केली आणि कॉलम नम मध्ये 2 व्हॅल्यू सेट केली या व्हेरिएबल. आणि मग खाली सांगितलं सेल्स. सेल्स कमांड आपण जी सेकंड नंबरला बघितली, सेल्स रो नम कॉमा कॉलम नम. रो नम मध्ये काय 3, 3,2 डॉट व्हॅल्यू इज इक्वल टू डायनॅमिक व्हॅल्यू. मग डायनॅमिक व्हॅल्यू हा शब्द तो 3,2 म्हणजे 3 म्हणजे काय, रो नंबर तिसरा, कॉलम नंबर दुसरा म्हणजे बी कॉलम, B3 मध्ये हा डाटा काय करेल तिथं टाईप करून देईल. आलं लक्षात? बघ, दिस एक्झाम्पल द व्हॅल्यू डायनॅमिक व्हॅल्यू इज रिटर्न टू सेल B3 रो नंबर 3 आणि कॉलम नंबर 2. येते लक्षात? प्रोग्राम मध्ये याचा वापर जास्त होणार तुम्ही, कारण की प्रत्येक रेकॉर्ड तुम्हाला ज्यावेळेस नेक्स्ट रोला टाईप करायचा असेल त्यावेळेस तुम्हाला तिथे ऑटोमॅटिकली एक एक नंबर वाढवायला पाहिजेत, आणि तो वाढवून मग पुढच्या रोला तो आपोआप एंटर झाला पाहिजे, असं तुम्हाला त्याच्यामध्ये लिहायला लागेल. चला पुढे जाऊ आपण. त्याचा एक प्रोग्राम तुम्हाला मी इथं दाखवलाय सेल रेफरन्सिंगचा. सगळ्या कमांड्स इथं वापरून बघितलेल्या आपण. ऍक्टिव्ह सेल डॉट व्हॅल्यू आयडियल, म्हणजे ऍक्टिव्ह सेल म्हणजे काय बघा, एक अजून एक कमांड सेल रेफरन्सिंगची काय, ऍक्टिव्ह सेल डॉट व्हॅल्यू इज इक्वल टू आयडियल कॉम्प्युटर.
म्हणजे तुमचा कर्सर एक्सेलच्या शीटमध्ये ज्या सेलमध्ये असेल तिथं तो आयडियल कॉम्प्युटर प्रिंट करेल. तिथं काय करेल? आयडियल कॉम्प्युटर प्रिंट करेल. बरोबर. मेसेज बॉक्स नेक्स्ट व्हॅल्यू, एक मेसेज बॉक्स प्रिंट होईल त्याच्या एक नेक्स्ट व्हॅल्यू नावाचा. आणि मग ऍक्टिव्ह सेल डॉट व्हॅल्यू इज इक्वल टू 22,073. तो ऍक्टिव्ह सेल मध्ये काय करेल? 22,073 ही व्हॅल्यू डायरेक्ट प्रिंट करेल, टाईप करेल. लक्षात आलं? एक ऍक्टिव्ह सेल म्हणून हा एक सेल रेफरन्सिंग आहे, ज्याने काय करेल तो. चला बघू आपण करून प्रोग्राम मध्ये. पहिले एवढंच करू आपण आणि मग बाकीचं बघू. मी काय करतो, B4 मध्ये जातो. इथे एक नवीन प्रोसिजर घेतो. इन्सर्ट मध्ये जाऊन नवीन मॉड्यूल, डेव्हलपर मध्ये गेलो. डेव्हलपर मध्ये व्हिज्युअल बेसिक एडिटरला गेलो. व्हिज्युअल बेसिक मध्ये आपण काय करणार? इन्सर्ट मध्ये मॉड्यूल म्हणणार. हं? या मॉड्यूलला आपण नाव करणार सेल रेफरन्सिंग, नाव देऊ आपण सब सेल अंडरस्कोर REF. एंटर. जसं दिलं आलं. पहिले आपण काय करू इथं, तर ऍक्टिव्ह सेल बद्दल बघू. ऍक्टिव्ह सेल, ऍक्टिव्ह सेल मीन्स काय? जिथं आपला कर्सर आहे ती. त्याच्यासाठी काय कमांड आहे? ऍक्टिव्ह सेल, ऍक्टिव्ह सेल डॉट व्हॅल्यू इज इक्वल टू आयडियल कॉम्प्युटर डबल अवतरण चिन्ह पूर्ण. बरं. नंतर मी काय केलं? मेसेज बॉक्सने थांबणार. मग मेसेज बॉक्स MSG बॉक्स डबल अवतरण चिन्हात नेक्स्ट व्हॅल्यू, असं नेक्स्ट व्हॅल्यू नावाचा मेसेज बॉक्स स्क्रीनवर. तो कशासाठी? जर प्रोग्राम रन झाला आणि दोन्ही लाईन एका खाली एक जर टाईप केल्या असत्या तर तिथं तुम्हाला डायरेक्टली 22,073 असा नंबर प्रिंट झाला, ऍक्टिव्ह सेलमध्ये आला असता. आयडियल कॉम्प्युटर कुठे गेलं हे तुम्हाला प्रश्न तयार झाला असता. बरं. चला बघू पुढचं काय करायचं. ऍक्टिव्ह सेल डॉट व्हॅल्यू इज इक्वल टू 22,073. झालं करायचं रन. चला याला मी बाजूला घेतो इकडे. रन करू आता आपण. ऍक्टिव्ह शेल मी काय करतो, इथं ही घेतो पहिली. पहिली घेऊन आता इथून मी रन करतो. याला रन करायला काय F5. बघा पहिले आलं काय? आलं आयडियल कॉम्प्युटर स्प्रिंट झालं. झालं. मग मेसेज आला इथं. जर मी तिथं मेसेज बॉक्स दोन्हीमध्ये टाकला नसता तर काय झालं असतं माहिती का? त्या ऍक्टिव्ह सेलमध्ये डायरेक्ट 22,073 असं टाईप झालं असतं. लक्षात घ्या. मग तुम्हाला आयडियल कॉम्प्युटर्स कुठे गेलं हेच समजलं नसतं. म्हणून मी मध्ये दोन्हीच्या मध्ये काय घेतलं? मेसेज बॉक्स घेतलं. ओके केलं तर तो आता काय करणार? त्याला डिलीट करतोय तो ऍक्टिव्ह सेल. ऍक्टिव्ह सेल आपण बदलली का? नाही. नेक्स्ट नंबर टाईप करताना आपण ऍक्टिव्ह सेल बदलली नाही, म्हणून त्याने त्याच ह्याच्यामध्ये काय केलं? आलं लक्षात? समजलं? बर. बर इथपर्यंत झालं. मग आता आपल्याला पुढे बघायचंय. बी वन मध्ये डायरेक्ट आपल्याला एक व्हॅल्यू टाईप करायची. मग मी इथं डायरेक्ट असं करणार बघा. B5 मध्ये समजा, किंवा B1 मध्ये करू. B1 डॉट व्हॅल्यू इज इक्वल टू डबल अवतरण चिन्हात आयडियल असं नाव मी टाईप करतो. B1 मध्ये मला टाईप करायचं. बघा याला स्टेप बाय स्टेप पण एक्झिक्यूट करू आपण. या बघा F8 दाबतो मी. बघा F8 पहिल्या याच्यावर गेला, परत F8 दाबला. ऍक्टिव्ह सेल डॉट व्हॅल्यू आयडियल कॉम्प्युटर प्रिंट केलं. मेसेज बॉक्स आला, एंटर दिला मेसेज बॉक्सला. पुढच्या याला गेला, परत F8 दाबलं, ती व्हॅल्यू तिथे ऍक्टिव्ह सेलमध्ये गेली. आता तो B1 म्हणजे त्याच्या शेजारची सेल. B1 मध्ये तो काय करणार आहे? आयडियल नाव टाईप करणार. बघा आयडियल नाव टाईप केलं. हे मी एक एक कमांड तुम्हाला शिकवतोय आणि ह्या कमांड नंतर प्रोग्राम मध्ये आपण जोडणार आहे एकमेकाला. पहिले मी तुम्हाला मेसेज बॉक्स शिकवला, त्याचा प्रोग्राम करून दाखवला. मग मी व्हेरिएबल डिक्लेरेशन शिकवलं, मग त्याचा प्रोग्राम करून, मग त्या व्हेरिएबल डिक्लेरेशन मध्ये आपण मेसेज बॉक्सचा पण वापर केला प्रिंट करण्यासाठी.
बरोबर. आता आपल्याला त्या ज्या प्रोग्राम मधून येणारं आउटपुट आहे ते कुठे न्यायचंय, सेल मध्ये न्यायचंय. म्हणून मग मी तुम्हाला हे सेल रेफरन्सिंग शिकवतोय. बरं. याच्याने काय आउटपुट मिळते असं आहे का? तर बिलकुल नाही. पण आपल्याला याचा उपयोग कुठेतरी प्रोग्राम मध्ये करायचा आहे. ठीक आहे. बी वन मध्ये कसं करायचं शिकलो आपण. बरं, पुढे बघू आपण. पुढे आपल्याला बघायचं ते म्हणजे C1 ते C10 या पूर्ण रेंजमध्ये आयडियल नाव टाईप करायचं मला. मग मी काय करणार, इथं ओपन करणार ब्रॅकेट, इथं लिहिणार C1:C10 इज इक्वल टू डबल अवतरण चिन्हात आयडियल. म्हणजे जे आपण शिकलो त्या याच्यामध्ये त्यांनी सुद्धा करता येईल, परंतु आता बघा डायरेक्ट मी F5 प्रेस करतो. बघा नेक्स्ट व्हॅल्यू. इथं आयडियल टाईप झालं आणि इथून C1 ते C10 मध्ये पूर्ण आयडियल टाईप झालं. आलं लक्षात? ठीक आहे. त्याच्यानंतर अजून एक कमांड आपण शिकणार पुढे, ती म्हणजे रेंज. जे सेल्स ज्या शिकलो आपण याने सुद्धा करता येईल. त्या व्यतिरिक्त आपण जे प्रेझेंटेशन बघितलं त्या व्यतिरिक्त आपण या 2-3 ऍक्टिव्ह सेल B1 डॉट व्हॅल्यू C1 ते C10 इज इक्वल टू आयडियल या व्हॅल्यू त्याच्या व्यतिरिक्त आपण शिकलो. आता त्या कमांड आपण बघू की ज्याच्याने आपल्याला करता येईल जे सेल्स. बघा, सेल्स नावाची कमांड शिकलो होतो आपण तिथं. सेल्स कंसामध्ये 8,2 8,2 इज इक्वल टू इंडिया. 8,2 मध्ये इंडिया टाईप होईल. 8 काय, 8वा रो, 2 दुसरा कॉलम. बरोबर. ठीक आहे. आता मी काय करतो, सगळ्या कमांड लिहितो आणि मग आपण रन करू त्याला. बरोबर. पुढे रेंज. रेंज शिकलो होतो आपण त्याच्यामध्ये. रेंज कंसात A1 डबल अवतरण चिन्हात कंप्लीट इज इक्वल टू, मग इथं मी मुंबई असं टाईप करतो. डबल अवतरण चिन्ह पूर्ण. म्हणजे रेंज या कमांडच्या साह्याने आपण काय करणार, A1 मध्ये मुंबई टाईप करणार. इथं सेल्सच्या साह्याने तुम्ही 8व्या रो मध्ये आणि दुसऱ्या कॉलम मध्ये इंडिया शब्द टाईप करा. ठीक आहे. सेल्स कमांड आहे, रेंज कमांड म्हणजे सेलमध्ये माहिती टाईप करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहे. प्रोग्राम मधून माहिती ट्रान्सफर करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती त्या मी तुम्हाला शिकवतोय. रेंज झालं. रेंज नंतर अजून काय शिकलो आपण तिथं, तर पूर्ण रेंज आपण घेऊ. रेंजच कमांड पण मल्टिपल मोठी रेंज. रेंज कंसात A2 किंवा D2 घेऊ आपण इथं. डबल अवतरण चिन्हामध्ये D2 कोलन D10 डबल अवतरण चिन्ह कंप्लीट कंस कंप्लीट इज इक्वल टू, आता इथं आपण नाशिक असं प्रिंट करू. डबल अवतरण चिन्ह पूर्ण. बघ आता काय काय बघितलं आपण इथपर्यंत, आपण आउटपुट बघितलं होतं. बरोबर. सेलने काय करेल, 8,2 मध्ये म्हणजे 8व्या रो मध्ये आणि दुसऱ्या म्हणजे B8 मध्ये इंडिया शब्द टाईप करेल. रेंजने A1 मध्ये मुंबई शब्द टाईप करेल. रेंज D2 ते D10 ने काय करेल, नाशिक शब्द D2 ते D10 मध्ये इन्सर्ट करेल. आपण स्टेप बाय स्टेप एक्झिक्यूट करू म्हणजे तुम्हाला पण समजेल इफेक्टने. बघा इफेक्ट. आता इथं चुकलं तो काय सांगतोय, इनव्हॅलिड सिंटॅक्स, काहीतरी स्पेलिंग मध्ये चूक झालेली आहेत. हा, हा, बरोबर. चूक अशी झाली का रेंज नंतर मी स्पेस दिलाय तो द्यायला नको होता. परत मी दाबतो, पुन्हा तो सांगतोय कंपायलर एरर. बर. A1, हा. आता इथं डॉट व्हॅल्यू द्यायचं राहिलं पुढे. A1 डॉट व्हॅल्यू इज इक्वल टू, इथं मायनस झालंय
तसंच इथं खाली पण आपल्याला द्यायचं राहिलं बरं, इथं व्हॅल्यू शब्द द्यायचा राहिला याच्यानंतर, डॉट व्हॅल्यू शब्द नाही, इथं डायरेक्ट आपण देऊ शकतो. रेंजच्या याला डायरेक्ट देऊ शकतो, पर्टिक्युलर सेलला तुम्हाला डॉट व्हॅल्यू टाकावं लागतं. इथं पण टाकायचं राहिलं डॉट व्हॅल्यू. झालं. आता मी F8 दाबतो. पहिल्या याला गेला F8. ऍक्टिव्ह सेलला आयडियल कॉम्प्युटर सेंटर टाईप करणार तो बघा, ऍक्टिव्ह सेलला केली टाईप. नंतर मेसेज बॉक्स आला, एंटर दिला. पुढे ऍक्टिव्ह सेलला 22,073 टेक केलं, आयडियल कॉम्प्युटर डिलीट झालं, एंटर. C1 ते C10 ला तो आयडियल शब्द टाईप करणार, ऑलरेडी टाईप आहे त्यामुळे आपल्याला इफेक्ट मिळाला नाही. सेल 8,2 ला इंडिया करणार बघा, 8,2 बघा आला इथं, 8,2 मध्ये इंडिया. आता मुंबई येणार, कुठं A1 मध्ये मुंबई येणार बघा, F8 दाबला मी, हे बघा इथं A1 पहिल्या सेलमध्ये मुंबई आली. हा, नंतर F8 दाबला बघा, D2 ते D10 मध्ये काय आलं, नाशिक टाईप झालं. आणि पुन्हा F8 दाबला का तुमचा प्रोग्राम काय होणार, सब एंड. मी फक्त काय केलं, तुम्हाला सेल रेफरन्सिंग दाखवल्या का, पण सेलमध्ये डाटा कसा पाठवायचा ते आपण दाखवलं. मग आता तुम्ही याचा वापर करून तुम्ही काय करू शकता, तुम्ही जो प्रोग्राम आता केला बघितला कोणता, दोन संख्यांचे ऍडिशन करण्याचा जो प्रोग्राम तुम्ही बघितला, तर त्याच्यामध्ये तुम्ही काय करू शकतात माहितीये, पहिल्या A1 मध्ये तुम्ही पहिली संख्या घ्या, A2 मध्ये दुसरी संख्या घ्या, आणि A3 मध्ये टोटल घ्या. वरती हेडिंग टाईप करा पहिल्या रोला, बरोबर. A1 ऐवजी तुम्ही A2 करा, पहिल्या A1 ला तुम्ही हेडिंग करा. येईल का नाही करता तुम्हाला, बरोबर. मग तुमच्या डोक्यात पुढचा विचार आला पाहिजे, पुढचा जो नंबर येईल तो पुढच्या याच्यात गेला पाहिजे, म्हणजे A1 A1 च्या ऐवजी A2 च्या ऐवजी A3 मध्ये गेला पाहिजे, नाही का. तर अशा पद्धतीने एक एक आयडिया तुमच्या डोक्यात आल्या पाहिजेत. म्हणजे जशा आयडिया येतील तसं तुम्हाला त्याच्यामध्ये डाटा कसा स्टोअर करायचा एक्सेल मध्ये हे समजेल. ठीक आहे, इथपर्यंत ठीक आहे. आपण जास्त आता विचार करणार नाही त्याच्यामध्ये, कसा रो वाढवायचा आहे आज विचार नाही करणार आपण, तो पुढच्या लेक्चरला करा. आज इथपर्यंतच आपण करू विचार. सेल रेफरन्सिंगने डाटा कसा टाकायचा तिथं आपण हे बघितलं आज. येते लक्षात, ठीक आहे. चला, मी याला सेव्ह करतो आणि पुन्हा माझ्या माझ्या याच्याकडे जातो. गेलो बघा, इथे तुम्हाला सगळा प्रोग्राम मी लिहून दाखवला, त्यानुसार तो डाटा तिथे गेला. जातोय का नाही ते F8 ने स्टेप बाय स्टेप बघा, म्हणजे मग तुम्हाला लक्षात येईल, समजेल. तुम्ही डायरेक्ट F5 दाबला रन केला तर सगळं ऍट ए टाइम जाईल, ठीक आहे. अशा पद्धतीने आज आपण ह्या गोष्टी शिकलो. सेल रेफरन्सिंग काय काय बघितलं आपण, सेल रेफरन्सिंग बघितलं, सेल रेफरन्सिंगने डाटा कसा पाठवायचा सेलमध्ये, त्या कमांड शिकलो. वेगवेगळ्या कमांड आहे, सगळ्या कमांड तुम्हाला वापराव्या लागतील अशा नाही, पण योग्य कमांड योग्य ठिकाणी कशी वापरायची ते तुम्हाला सुचलं पाहिजे, हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा. मग आता तुम्ही हा विचार करा की दोन संख्यांची जी ऍडिशन केली त्या ठिकाणी आपण कोणतं वापरणार नक्की यापैकी, सेल्स वापरणार, रेंज वापरणार, काय वापरणार ते तुम्ही ठरवायचं, मला सांगायचं पुढच्या वेळेस बाबा इथं हे वापरायचं आपल्याला. मग तुम्ही पहिला प्रोग्राम लिहा, तुम्ही पहिले ते एक छोटासा मॅक्रो रेकॉर्ड करून बघा, कोणताही करा, त्याचा कोड बघा, त्या कोडमध्ये एडिट करता येतं का तुम्हाला ते बघा. हं? त्याच्यानंतर मग एडिट करून तो कोड रन करून बघा होतोय का सक्सेस. त्यानंतर तुम्ही एक मेसेज बॉक्स साठी एक कमांड प्रोग्राम लिहा. हं? दुसरा दोन संख्या ऍडिशनचा प्रोग्राम लिहा, सोपा आहे का नाही. व्हेरिएबल डिक्लेरेशन शिकलो, व्हेरिएबल डिक्लेअर करायची आणि पुढे ऍडिशन करायची, मेसेज बॉक्सच्या साहाय्याने मेसेज प्रिंट करायचा. सेल रेफरन्सिंगचा वापर करून बघण्यासाठी एक प्रोग्राम लिहा, ठीक आहे. तर मी तुम्हाला इथं प्रॅक्टिकल दिलेलं आहे, तर 2 मिनिटं. डायरेक्ट एंड झाला होता, तर आपण ते आमचं प्रॅक्टिकल काय ते थोडक्यात बघू. काय काय बघा प्रॅक्टिकल मध्ये, तुम्हाला रेफरन्स फाईल दिली ती ओपन करायची आहे, आणि त्या फाईलमध्ये एक छोटासा मॅक्रो कलरचा मॅक्रो करा, त्याच्या स्टेप्स तुम्ही एडिट करा, त्यात बदल करून बघा, आणि स्टेप बाय स्टेप एक्झिक्युशन करा असं आपल्याला सांगितलं. तुम्ही कलर ऐवजी दुसरा पण मॅक्रो रेकॉर्ड करू शकता, तुम्हाला जो आवडेल तो, बरोबर.
नंतरचं काय सांगितलं आपल्याला, डेव्हलपर मॅक्रो कमांडच्या साहाय्याने तुम्ही तयार केलेला मॅक्रो एडिट बटनच्या साहाय्याने एडिट करावं, आपल्याला हवे तसे बदल त्यात करून बघावं. F5 कीच्या साहाय्याने मॅक्रो स्टेप बाय स्टेप बघा. पुढे काय सांगितलं आपल्याला, तर एक नवीन मॉडेल घ्या. नवीन मॉडेल मध्ये तुम्हाला हा कोड, पहिला प्रोग्रामचा कोड तुम्हाला लिहायचा, कोड पण तुम्हाला ते देऊन टाकलेला आहे, म्हणजे डोकं लावायची काही गरज जास्त नाही. बरं, पुढे तो प्रोग्राम तुम्हाला रन करायचा आहे. नंतर व्हीबीए एडिटरच्या साहाय्याने तुम्हाला दोन संख्या मध्ये दोन व्हॅल्यू स्टोअर करायच्या, ए आणि बी मध्ये, आणि त्या ए आणि बी मध्ये स्टोअर झालेल्या व्हॅल्यू तुम्हाला टोटल या नावाच्या व्हेरिएबल मध्ये काय करायच्या आहे, स्टोअर करायच्या, आणि ती टोटल तुम्हाला स्क्रीनवर प्रिंट करायची. आता कशी छान प्रिंट करायची हे तुमच्यावर, तुम्ही डायरेक्ट टोटल एक प्रिंट करू शकता. मेसेज बॉक्स आणि टोटल असं म्हटलं तर डायरेक्ट 100 तुमची टोटल प्रिंट होणार आहे. पण त्याच्या बरोबर छानसा एक मेसेज तो पण प्रिंट झाला पाहिजे, असं तुम्ही ठरवायचं. ज्याचा त्याचा लुकअप हे लुक असेल तो. पुढे बघा, पुढे आपल्याला सेल रेफरन्सिंग वर एक छोटासा प्रोग्राम इथं दाखवलेला आहे. तो प्रोग्राम टाईप करा आणि स्टेप बाय स्टेप त्याला एक्झिक्यूट करा. त्या कमांडने, जी कमांड आपण तिथं वापरली प्रोग्राममध्ये, त्याने काय आउटपुट येतं, कुठं ती माहिती स्टोअर होते एक्सेल शीट मध्ये, कशा पद्धतीने स्टोअर होते, F8 कमांडचा वापर करून तुम्ही काय करा, बघा. ठीक आहे, आलं लक्षात मग VBA काय आहे. हा, थांबायचं मग इथं, काय अडचण? ठीक आहे, तर आज आपण इथं थांबू.